आता पाहूयात मुंबई पुण्यातील टॉप 9 बातम्या। निवासी डॉक्टरांच्या मार्चची नियोजित संप मागे, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि मार्चच्या प्रतिनिधींमध्ये बैठक यशस्वी। मुंबई म्हाडा गोरेगावमध्ये नवीन गृहप्रकल्प हाती घेणार, अत्यल्प, अल्प आणि मध्यम गटासाठी घरे असणार। पहिल्या टप्प्यातील 1500 घरांच्या कामासाठी निविदा काढण्याची तयारी। मेट्रो प्रकल्पासाठी 5000 कोटींपैकी उर्वरित 2500 कोटी MMRDAला देणं शक्य नसल्याची मुंबई महापालिकेची भूमिका। महापालिकेकडील 5000 कोटी MMRDAचे असल्याचे वादानंतर स्पष्टीकरण। आरटीए अंतर्गत 25% आरक्षित जागांसाठीच्या सोडतीची निवड प्रसिद्ध। सोडतीनुसार मुंबई शहर आणि उपनगरातील 338 पात्र शाळांमध्ये 9894 अर्ज प्राप्त, 4735 विद्यार्थ्यांची निवड। पुण्यातील आणखी 4 जणांना झिकाचा संसर्ग। डेक्कनसह लॉ कॉलेज रोड, आंबेगाव बुद्रुक आणि इंद्रेनगर परिसरामध्ये प्रत्येकी एका झिका बाधित रुग्णाची नोंद। एकूण रुग्णसंख्या 32 वर। पुणे लोणावळा रेल्वे गाड्यांमध्ये सीसीटीव्ही आणि निक बटन बसवण्याची मागणी। रेल्वे प्रवासात महिलांची छेडछाड, अशा घटनांमध्ये वाढ। महिलांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। मुंबईतील गोरेगाव परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर। अचानक दिसलेल्या बिबट्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण। पालघर MIDC मधील औषधी बनवणाऱ्या कंपन्यांना भीषण आग। सफराज लाईफ सायन्स या कंपनीला आग। अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू। वेळेवर खड्डे न बुजवल्यामुळे 13 अभियंत्यांना महापालिकेची नोटीस। विक्रोळी जोडमार्ग, भांडूप नाहूर खड्ड्याप्रकरणी नोटीस।